नागपूर डॉग स्क्वॉडने रेल्वे तपासणी दरम्यान मोठी कारवाई करत ट्रेन क्रमांक 16032 मधील एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारू जप्त केली आहे। ही कारवाई दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी आमला नागपूर रेल्वे मार्गावर करण्यात आली आहे। निरीक्षक नागपूर यांच्या आदेशानुसार श्वान पथकातील आरक्षक विपिन सातपुते आणि आरक्षक नीरज कुमार यांनी श्वान प्रिन्सच्या मदतीने ट्रेनची तपासणी केली। सकाळी सुमारे 8:02 काटोल रेल्वे स्थानक ओलांडत असताना कोच B3 मधील सीट क्रमांक 47 खाली ठेवलेला एक संशयास्पद ट्रॉली बॅग आढळून आला। तपासादरम्यान सदर ट्रॉली बॅग प्रवासी डुन्ना मानस्सा याची असल्याचं निष्पन्न झालं। बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये रेड लेबल, ब्लॅक अँड व्हाईट आणि 100 पायपर्स या विदेशी मद्याच्या एकूण 13 बाटल्या सापडल्या। या सर्व मद्याची अंदाजे किंमत 35,580 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली ही दारू जप्त करण्यात आली असून संबंधित प्रवाशाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। रेल्वेमधील अवैध वस्तूंच्या वाहतुकीविरोधात अशीच तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय।